हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून महिन्यातला आपण सामाजिक सेक्शन ऑलरेडी सुरू केलेला होता. आज आपण सामाजिकमधला शेवटचा आणि दुसरा भाग त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज एक महत्त्वाची आहे. जगातलं सर्वात मोठं मंदिर जे आहे आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे. सध्याला कंबोडिया इथं जगातलं सर्वात मोठं मंदिर त्या ठिकाणी आहे. आता तो विक्रम मोडला जाणार आहे आणि अशा प्रकारचं मंदिर आपल्या भारतात असणार आहे. ओके, सो जगातलं सर्वात मोठं मंदिर ज्याचं नाव असणार आहे विराट रामायण मंदिर. बिहारमधल्या पूर्व चंपारण जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे हे रामायण मंदिर बांधण्यात येणार आहे. याची फाउंडेशन स्टोन जी आहे, पाया जो घातला गेला आहे तो 20 जून 2023ला त्या ठिकाणी 2025 पर्यंत याचं बांधकाम पूर्ण होणार आहे. बेसिकली हे जे काही मंदिर आहे त्यासाठी महाबलीपुरम ग्रॅनाइटचा त्या ठिकाणी वापर केला जाणार आहे आणि त्यासाठी जवळजवळ 250 टन इतक्या ग्रॅनाइटची आवश्यकता आहे. 500 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी आहे. क्षेत्रफळानुसार जर बघायचं असेल तर ते क्षेत्रफळ आहे 3.67 लाख चौरस फूट. इतक्या क्षेत्रफळावरती हे मंदिर पसरलं आहे. 280 फूट लांबी आहे आणि 540 फूट रुंदी त्या ठिकाणी आहे. एक प्रातिनिधिक फोटो मी त्या ठिकाणी टाकलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही विराट रामायण मंदिर आहे ते त्या ठिकाणी दिसत आहे. ओके, सध्या जगातलं सर्वात मोठं मंदिर जे आहे ते अंगकोर वाट या ठिकाणी आहे जे कंबोडियामध्ये आहे. ओके, सो दोन तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. एक, जगातलं सर्वात मोठं मंदिर ज्याचं नाव काय आहे किंवा हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी उभारलं जाणार आहे. ओके, येस, चलो नेक्स्ट. नंतर आहे गुजरात राज्यातील सुरत नावाचं जे शहर आहे त्या सुरत शहरानं एक विश्वविक्रम केलेला आहे आणि या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. तर कसली नोंद आहे तर 21 जून हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच योगा दिनाच्या निमित्तानं सुरतमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये 1,53,000 नागरिकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात योगा दिनानिमित्त पहिल्यांदाच एवढे नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जागतिक योगा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वाधिक नागरिक यांचा सहभाग नोंदवत कोणत्या शहरानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली तर ते आहे सुरत शहर. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. याच्यापूर्वी राजस्थानमधल्या कोटा शहरामध्ये 1,09,000 इतके लोक उपस्थित होते. त्याच्यापेक्षा आता जवळजवळ 45,000-46,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित जास्त होते. ओके, सो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ऑन इंटरनॅशनल योगा डे सुरत. तो आकडा जर बघायला गेला तर फार मोठा आहे. जवळजवळ 1.5 लाख लोक एकत्र जमले होते आणि ते त्या ठिकाणी योगा करत होते. ओके, येस. नंतर आता आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी. ओके, सो खाजगी आभासी शाळेला म्हणजेच व्हर्च्युअल स्कूल जे आहे, प्रायव्हेट व्हर्च्युअल स्कूल, त्या प्रायव्हेट व्हर्च्युअल स्कूलला मान्यता देणारं भारतातलं पहिलं राज्य आहे राजस्थान. ओके, नंतर महत्त्वाची गोष्ट आहे, ॲक्च्युली हे मी राजकीयपणामध्ये घेतलेलं आहे पण परत एकदा आपण रिपीट करतोय की ते म्हणजे राईट टू वॉक लागू करणारं देशातलं पहिलं राज्य पंजाब, जिथं राज्यातले जे काही रस्ते आहेत त्याचे रस्त्यांवरती त्या ठिकाणी फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे त्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. सो फक्त एवढंच लक्षात ठेवा, राईट टू वॉक प्रदान करणारं देशातलं पहिलं राज्य पंजाब. ओके, नंतर फूड सिक्युरिटी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला आपण FSI असं देखील म्हणतो, त्या संस्थेकडून रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशन नावाचं एक प्रमाणपत्र मिळत असतं. म्हणजे थोडक्यात जी काही देशातली रेल्वे स्टेशन्स आहे तिथं कोणत्या रेल्वे स्टेशन्सवरती लोकांच्या आरोग्याची काळजी करत चांगले दर्जेदार अन्न प्रोव्हाइड केलं जातं त्यासाठी ईट राईट स्टेशन नावाचं एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ईशान्य भारतातल्या एका रेल्वे स्टेशनला अशा प्रकारचं हे ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि ते स्टेशन आहे गुवाहाटी. अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळालेलं ईशान्य भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रशिक्षण केंद्र जे आहे ते गाझियाबाद या ठिकाणी तयार केलं जाते, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, ज्याचं उद्घाटन त्या ठिकाणी मनसुख मांडवीया यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नो हॉर्निंग डे 14 जून 2023 रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी सेलिब्रेट केला. बरेच वेळेला
या हॉर्नच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असतं. सो बेसिकली आवश्यक असेल तरच हॉर्न वाजवा, अदरवाईज गरज नसेल तर हॉर्न वाजवू नका म्हणून 14 जून रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी नो हॉर्निंग डे नावाचा त्या ठिकाणी मोहीम किंवा दिवस साजरा केला. नॅशनल बोर्ड फॉर हॉस्पिटल्सकडून प्रतिष्ठित मान्यता मिळालेली देशातील पहिली एम्स संस्था एम्स नागपूर. सो एम्स नागपूर ही देशातली पहिली अशी एम्स आहे जिला प्रतिष्ठित त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. नंतर राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023चे अनावरण करणारे मंत्रालय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ज्यांनी वैद्यकीय उपकरण धोरणाचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर काही दुर्मिळ रोग असतात, म्हणजे काही लाखांमध्ये एकाला, काही करोडमध्ये एक 10-15 हजार लोकांना त्या ठिकाणी असे रोग होत असतात. सो केंद्र सरकारनं एक दुर्मिळ रोग धोरण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्याची घोषणा त्या ठिकाणी दिल्ली उच्च न्यायालयाने केलेली आहे. ओके, सो दिल्ली उच्च न्यायालय म्हणते की जे काही केंद्र सरकारनं दुर्मिळ रोग धोरण सुरू केलंय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करा. नंतर महाकुंभ 2025 मध्ये प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हिंदूंचा एक फार मोठा उत्सव त्या ठिकाणी असतो, कुंभमेळा. ओके, सो महाकुंभ जो आहे तो प्रयागराज इथं आयोजित करण्यात येणार आहे. नंतर देशातील तरुणांमध्ये किंवा ओव्हरऑलच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं प्रमाण जास्त आहे, म्हणून हे ड्रग्स मुक्त राज्य निर्माण करण्यासाठी ऑपरेशन ओपी क्लीन नावाची मोहीम त्या ठिकाणी पंजाब राज्यानं त्या ठिकाणी राबवलेली आहे. सो बेसिकली पंजाब हे कुप्रसिद्ध आहे, मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर त्या ठिकाणी सर्रास होत असतो. सो पंजाब राज्यानं अशा प्रकारे आपल्या राज्याला ड्रग्स मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ओपी क्लीन नावाची मोहीम त्या ठिकाणी राबवलेली आहे. प्लस याच ड्रग्सच्या धोक्याला आळा घालण्यासाठी नवी दिल्ली इथं एक मोहीम आयोजित करण्यात आली होती, त्याचं नाव आहे ऑपरेशन कवच. सो ऑपरेशन ओपी क्लीन पंजाबनं ड्रग्ससाठी आयोजित केली होती, तर ऑपरेशन कवच नवी दिल्लीनं त्या ठिकाणी ड्रग्ससाठी आयोजित केली होती. नंतर आहे बघा, बऱ्याच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही भूजल आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे. सो या प्रदूषित पाण्याची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी स्वच्छ जल से सुरक्षा अभियान नावाचा अहवाल जो आहे तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं तयार केला होता. सो 5.39 लाख गावांमध्ये रासायनिक आणि 4.47 लाख गावांमध्ये जीवाणूजन्य दूषित, जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्टेड असलेलं पाणी. सो बऱ्याच गावांमध्ये रासायनिक आणि जीवाणूजन्य दूषित पाणी त्या ठिकाणी आहे, याची चाचणी करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं एक रिपोर्ट तयार केला, त्याचं नाव आहे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान. ओके, नंतर सामाजिक शिक्षणमध्ये आपण बघितलं होतं की बघा, गृहज्योती नावाची योजना त्या ठिकाणी कर्नाटक सरकारनं सुरू केलेली आहे, जिथं प्रति कुटुंबाला त्या ठिकाणी 200 युनिट लाईट मोफत दिली जाणार आहे. सो सर्व घरांसाठी 200 युनिट लाईट मोफत करणारं आणखीन एक राज्य आहे राजस्थान. ओके, सो राजस्थान, कर्नाटक, दिल्ली अशी बरीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे, तिथं प्रति घर 200 युनिट लाईट जी आहे ती मोफत त्या ठिकाणी दिली जाते. नंतर केंद्रीय न्याय मंत्रालयाच्या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली पोर्टल न्याय विकास पोर्टल. सो बेसिकली जे केंद्रातलं न्याय मंत्रालय आहे त्याच्या बऱ्याच योजना त्या ठिकाणी सुरू असतात. या योजनेची अंमलबजावणी नक्की कशी होत आहे हे बघण्यासाठी मंत्रालयानं न्याय विकास पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. नंतर आंध्र प्रदेश राज्यानं एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे दिशा, त्याचा उद्देश आहे महिला सुरक्षा. आंध्र प्रदेशनं 2-4 वर्षापूर्वी याच नावाचं एक महिला सुरक्षेसाठी दिशा नावाचं धोरण देखील त्या ठिकाणी आणलेलं होतं. सो दिशा, आंध्र प्रदेश आणि महिला सुरक्षा, आणि हे एक मोबाईल ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर देशातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी शिकलेली जी काही गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील वाडनगर येथील पहिली शाळा जी आहे ती प्रेरणा या नावाने मॉडेल स्कूल म्हणून विकसित केली जाणार आहे. थोडक्यात नरेंद्र मोदी यांची वाडनगर इथे एक शाळा आहे जिथं ते शिकले होते, तिथली शाळा ॲज अ मॉडेल स्कूल म्हणून विकसित केली जाणार आहे आणि त्यासाठी प्रेरणा असं नाव त्या ठिकाणी असणार आहे. नंतर मेटा, याला आपण फेसबुक असं देखील म्हणतो, त्यांनी केंद्रीय बाल विकास आणि महिला विकास मंत्रालयाच्या
सहकार्याने एक मोहीम सुरू केली आहे, त्याचं नाव आहे अमृत जनरेशन मोहीम, नए भारत के सपने. लक्षात ठेवा, मेटा म्हणजे आपण तुम्ही फेसबुक असं देखील म्हणू शकता, आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयानं याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर देशातील तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्न व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि त्यांना सक्षम करणं जाणार आहे. देशातला तरुण, देशातली लहान मुलं आपल्या बरीच स्वप्न त्या ठिकाणी बघत असतात, त्यांची स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत जनरेशन मोहीम, नए भारत के सपने असे त्याचं मोहिमेचं नाव त्या ठिकाणी असणार आहे. नंतर शालेय शिक्षणातील प्रगतीवरील राष्ट्रीय परिषद जी आहे ती जालंधर, पंजाब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना मोतीबिंदूचा मोठ्या प्रमाणात त्रास त्या ठिकाणी होत असतो. याच्यासाठी मिशन मोड मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. 2022-23 मध्ये याच्या अंतर्गत 75 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया टार्गेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि ते टार्गेट पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. जिथं मोतीबिंदू झालेल्या नागरिकांचे किंवा जे काही वृद्ध लोक आहेत त्यांची तपासणी केली, त्यांची चाचणी केली जाईल आणि नंतर हे कसं रोखायचं यासाठी जनजागृती देखील त्या ठिकाणी केली जाणार आहे. नंतर जे काही ट्रायबल रायटर्स आहेत, आदिवासी लेखक आहेत, त्यांचं एक राष्ट्रीय संमेलन जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. नंतर अरुणाचल प्रदेश पोलिसांनी अरुण पोल ॲप नावाचे एक ॲप सुरू केलेलं आहे, जिथं नागरिकांना त्याच्या माध्यमातून सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. सो बेसिकली एखादा व्यक्ती असेल जो रस्त्यावरून जात असेल किंवा त्याला काही थ्रेट्स निर्माण झाला तर ऑनलाईन पद्धतीनं तो पोलिसांना कळवू शकतो, ज्याच्या माध्यमातून त्याला सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते. सो अरुणाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अरुण पोल ॲप नावाचं, सो बेसिकली त्याच्यामध्ये काय आहे, अरुणमध्ये त्याच्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आहे आणि पोल म्हणजे पोलीस, ओके, असा त्याचा अर्थ होतो. अरुण पोल म्हणजे अरुणाचल प्रदेश पोलिसांनी सुरू केलेलं, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेलं मोबाईल ॲप्लिकेशन, ओके. नंतर नॅक नावाची संस्था आहे, तुम्हाला माहीत आहे UGC अंतर्गत काम करते. ती बऱ्याच विद्यापीठांना, महाविद्यालयांना त्या ठिकाणी मानांकन देत असते, ओके, त्याला ॲक्रिडिटेशन आपण म्हणतो. सो बिहारमधलं एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव आहे दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ. हे बिहारमधलं पहिलं विद्यापीठ ठरलंय, ज्याला A++ ग्रेड त्या ठिकाणी मिळालेले आहे. सो नॅककडून A++ ग्रेड मिळणारं बिहारमधलं पहिलं विद्यापीठ दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ. कारण बिहारमधील जे काही उच्च शिक्षण संस्था आहेत, महाविद्यालय आहे, त्यांचा जो काही दर्जा आहे तो खालावलेला असतो, परंतु असं पहिलंच विद्यापीठ आहे त्याला A++ ग्रेड त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर जे काही लोकल पब्लिशर्स आहेत त्यांना मदत करण्यासाठी गुगलनं एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे भारतीय भाषा कार्यक्रम. सो बेसिकली कोणासाठी सुरू केला आहे, स्थानिक प्रकाशकांना मदत करण्यासाठी, ओके. नंतर सरकारी जे अधिकारी आहेत त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर एक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे दक्षता. सो बेसिकली दक्षता उपक्रम कोणासाठी आहे, तर सरकारी अधिकाऱ्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी. ॲक्च्युली ऑलरेडी एक कर्मयोगी प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. दक्षता, डेव्हलपमेंट ऑफ ॲटिट्यूड, नॉलेज, स्किल फॉर होलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन असं त्याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी आहे, ओके. नंतर राष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं एक योग ऑलिम्पियाड त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं जबलपूर इथं, जिथं बरेच लोक त्या ठिकाणी योगा करण्यासाठी उपस्थित होते. विशेष उपस्थिती जी होती ती आपल्या उपराष्ट्रपतींची, ते म्हणजे जगदीप धनखड. नंतर जगन्नाथपुरी यात्रा जी आहे तिची सुरुवात त्या ठिकाणी झाली. ही 146वी जगन्नाथपुरी यात्रा होती, त्या ठिकाणी ओडिशा राज्यामध्ये सुरू झाली. विहू कुह महोत्सव जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. नंतर दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जलसंधारणाचा म्हणजे वॉटर कन्झर्वेशनचा संदेश प्रसारित करण्यासाठी राष्ट्रीय जल अभियान सुरू करण्यात आले. त्याचा एक मॅस्कट आहे पिकू. थोडक्यात याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत दूरदर्शनच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश त्या ठिकाणी दिला जाणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या पिकू नावाच्या शुभंकराचं अनावरण केलेलं आहे. नंतर दुर्गम भागात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत स्तरावर औषध योजना सुरू करणारं राज्य झारखंड. झारखंडने काय केलेलं आहे, अतिशय दुर्गम भागामध्ये बऱ्याच वेळेला औषधांची गरज असते आणि ही औषधांची गरज कुठेतरी भागावी म्हणून पंचायत स्तरावर औषध योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नंतर डेटॉल नावाची जी काही
कंपनी आहे त्यांनी पहिली हवामान लवचिक शाळा म्हणजे फर्स्ट क्लायमेट रेझिलेंट स्कूल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर काशी. ओके, हे उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर बेसिकली टेक्निकल एज्युकेशन हे देशाची गरज त्या ठिकाणी आहे हे ओळखून उत्तर प्रदेश सरकारनं त्या ठिकाणी त्या माध्यमातून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पॉलिटेक्निक चलो नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. सो बेसिकली तुम्हाला आयोग प्रश्न हाच विचारू शकता की पॉलिटेक्निक चलो नावाचं अभियान कोणत्या राज्यानं सुरू केलंय? ते राज्य आहे उत्तर प्रदेश. नंतर नंदन नीलकेनी हे जे काही इन्फोसिस कंपनीशी संबंधित व्यक्ती होते त्यांनी ते ज्या शाळेतून पासआउट झाले, ज्या उच्च शिक्षण संस्थेतून पासआउट झाले ती म्हणजे IIT मुंबई. ह्या IIT मुंबईला 315 कोटी रुपयांची देणगी त्या ठिकाणी दिली होती. त्यामुळे मध्यंतरी वर्तमानपत्रेत त्या ठिकाणी चर्चेत होते. सो असा प्रश्न विचारू शकता की IIT मुंबईला 315 कोटी रुपयांची देणगी देणारे व्यक्ती कोण? तर ते आहेत नंदन नीलकेनी किंवा नंदन नीलकेनी यांनी खालीपैकी कोणत्या IITला 315 कोटी रुपयांची देणगी दिली? तर ती आहे IIT मुंबई. ओके, नंतर अंबुबाची सण जो आहे तो कामाख्या मंदिरामध्ये साजरा करण्यात येतो, जी गुवाहाटीमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर आहे केंद्रीय आयुष मंत्रालय. आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी हे जे काही ट्रेडिशनल भारताचे उपचार आहेत त्याच्यासाठी एक आयुष मंत्रालय आहे. त्या आयुष मंत्रालयानं कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्तीसाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे वाय ब्रेक योगा ॲट ऑफिस चेअर. म्हणजे बऱ्याच वेळेला बरीच लोक बैठकाम त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांना योगा करायसाठी वगैरे वेळ मिळत नाही, म्हणून वाय ब्रेक म्हणजे योगा ब्रेक. तुम्ही घर बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्या ठिकाणी तुम्ही काही आसनं करू शकता ज्याच्या माध्यमातून तुम्ही तणावमुक्त राहू शकता. सो बेसिकली वाय ब्रेक काय आहे तर केंद्रीय आयुष मंत्रालयानं कर्मचाऱ्यांच्या तणावासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे वाय ब्रेक योगा ॲट ऑफिस चेअर. ओके, नंतर आहे बघा नागरिकांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्यासाठी त्या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यानं एक उपक्रम किंवा प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे LADCS लीगल एड डिफेन्स काउन्सिलिंग सिस्टीम, ज्याच्या माध्यमातून अतिशय कमी दरामध्ये किंवा मोफत त्या ठिकाणी कायदेशीर मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके, नंतर आहे सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम मध्य प्रदेश. ओके, सो बेसिकली जे काही आपल्या ब्लड सेल्स आहेत त्या ब्लड सेलचा आकार त्या ठिकाणी वेगळा होतो म्हणून त्याला सिकल सेल म्हणजे विळा. सो आपल्या ब्लड सेलचा आकार सिकल सारखा होतो म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. आणि मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये हा आजार त्या ठिकाणी आढळून येतो आणि ह्याच्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं एक एलिमिनेशन मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नंतर बेसिक लिटरसी आणि न्यूमरसीवरती एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली पुण्यामध्ये. सो बेसिकली हे जे काही फाउंडेशनल लिटरसी आहे आणि न्यूमरसी आहे त्याचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. अजूनसुद्धा पहिली दुसरी शिकणाऱ्या मुलांना अंकगणिताचं किंवा जी काही अक्षर ओळख आहे ती त्या ठिकाणी झालेली नसते आणि ह्याच्यासाठी कशाप्रकारे आपण ही अंक ओळख किंवा अक्षर ओळख लहान मुलांना करून देऊ शकतो यासाठी पुणे येथं राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. नंतर देशातील जे काही 75 PVTG ग्रुप आहेत त्याला आपण पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल ग्रुप म्हणजे असे ट्रायबल ग्रुप जिथं अजूनसुद्धा आरोग्याच्या सोयीसुविधा किंवा तिथल्या शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी त्या ठिकाणी आहे, असे जवळजवळ 75 ट्रायबल ग्रुप आहेत. त्यांच्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिलीज करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांचं आरोग्य असेल, तिचं शिक्षण असेल, त्यांचं राहणीमानाचं असेल, हा दर्जा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाणार आहे. नंतर रजपरबा नावाचा एक सण साजरा ओडिशा राज्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो. मुख्यमंत्री किसान कल्याण योजना मध्य प्रदेशनं त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. बेसिकली पंतप्रधान किसान सन्मान निधी नावाची योजना केंद्र सरकार राबवत असतं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाते. सो सेम तशाच प्रकारे मुख्यमंत्री किसान कल्याण योजना मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेली आहे, जिथं शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. याचा अर्थ मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना टोटल 12,000 रुपयांची मदत मिळेल, केंद्र सरकारची 6 आणि राज्य सरकारची 6. सो मुख्यमंत्री किसान कल्याण योजना राबवणारं राज्य आहे मध्य प्रदेश. नंतर मो घर आवास योजना ओडिशा राज्यानं सुरू केलेली आहे. एखाद्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाते. मो म्हणजे माझे घर. ओके, माझे घर आवास योजना ओडिशा सरकारची त्या ठिकाणी आहे. नंतर बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी ओडिशा राज्यानं एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री
कर्मतत्पर अभियान, त्याचा शॉर्ट फॉर्म होतो मुक्ता योजना. ओके, सो मुक्ता योजना राबवणारं राज्य आहे ओडिशा. ओके, सो इथं काही राज्यांची नावं घेतल्यात बघा. किसान कल्याण मध्य प्रदेश, मोघर ओडिशा आणि मुख्यमंत्री कर्मतत्पर अभियान राबवणारं राज्य आहे ओडिशा. नंतर बघा राजस्थान सरकारनं एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे परिवहन व्हाउचर योजना. बेसिकली ही योजना कुणासाठी आहे तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आहे. सो त्यांचा घरापासूनचा त्यांच्या शिक्षण संस्थेपर्यंतचा काय प्रवास आहे त्यासाठी जे काय भाडं लागतं ते भाडं जे आहे ते गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. याचा अर्थ कुठलीही मुलगी पैशाचा अभावी त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्या ठिकाणी परिवहन व्हाउचर योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. 10 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून कॉलेजपर्यंत येण्यासाठी राज्य सरकार प्रतिदिन त्या मुलीला 20 रुपये त्या ठिकाणी देणार आहे. या 20 रुपयाच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ती मुलगी कॉलेजपर्यंत जाऊ शकते प्लस त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, सो राजस्थान सरकारनं उच्च शिक्षण संस्थांमधील मुलींसाठी सुरू केलेली योजना परिवहन व्हाउचर योजना. ओके, नंतर राज्यातील तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नही पहल नावाची योजना सुरू करणारं राज्य गोवा, जिथं जे काही तरुण लेखक आहेत त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, त्यांना काही विशिष्ट रक्कम देखील स्टायपनच्या स्वरूपात दिली जाणार आहे. नंतर तामिळनाडू सरकारनं सकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान कामावरून परतणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी पेंगल पाथुकापू थित्तम नावाची एक योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सो बेसिकली इथं काय आहे तर सकाळी 7 ते रात्री 10 या कालामध्ये त्यांना कामावरून परत येत असतील तर मदत केली जाणार आहे. नंतर आहे मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना, हिमाचल प्रदेश सरकारनं सुरू केलेली आहे, जिथं काय केलं जाणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पैशाच्या अभावी जे आहे ते शिक्षण थांबवावं लागतं. इथं जे काही विद्यार्थी आहेत त्यांना राज्य सरकारकडून 1% व्याजदराने 20 लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सो ही एक महत्त्वाची योजना आहे बघा. ओके, सो इथं काय करणार गव्हर्नमेंट तुम्हाला 20 लाख रुपये देणार आणि हे 20 लाख रुपयाची परतफेड तुम्हाला केवळ 1% व्याजदरानं परत करायचे आहे. सो 1% अमाऊंट फार कमी त्या ठिकाणी झाली. ओके, सो मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना हिमाचल प्रदेशनं सुरू केलेली आहे, जिथं उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना केवळ 1% व्याजदरानं 20 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ओके, येस, आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करूयात आपल्यासाठी जी अतिशय महत्त्वाची आहे. परीक्षेत जर तुम्हाला चांगले मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला क्विक रिव्हिजन किंवा रिव्हिजन ही महत्त्वाची आहे. जगातील सर्वात मोठं मंदिर विराट रामायण मंदिर आहे, जे बिहारमध्ये त्या ठिकाणी उभा केलं जाणार आहे. सध्याला अंगकोर वाट हे जे कंबोडियामधलं आहे ते जगातलं सर्वात मोठं मंदिर त्या ठिकाणी आहे. महाबलीपुरम ग्रॅनाइटचा वापर केला जाणार आहे. 2025 पर्यंत हे पूर्ण होईल. 3.67 लाख चौरस फूट क्षेत्रफळावरती हे पसरलेलं आहे. सुरत शहराच्या मध्ये विश्वविक्रमाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. 1,53,000 नागरिकांनी योगा दिनाच्या निमित्तानं सहभाग घेतला. याच्यापूर्वी कोटा शहराच्या नावावर हा विक्रम त्या ठिकाणी होता. खाजगी आभासी शाळेला राजस्थाननं मान्यता दिलेली आहे. राईट टू वॉक लागू करणारं पंजाब हे राज्य आहे. ईट राईट स्टेशन नावाचं प्रमाणपत्र मिळणारं ईशान्य भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन आहे गुवाहाटी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रशिक्षण केंद्र गाझियाबाद इथं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. 14 जून रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी नो हॉर्निंग डे सेलिब्रेट केला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण त्या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. महाकुंभ मेळावा जो आहे 2025चा प्रयागराज इथं असणार आहे. राज्याला ड्रग्स मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ओपी क्लीन नावाचं धोरण त्या ठिकाणी पंजाबनं सुरू केलं. ऑपरेशन कवच नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलं ड्रग्ससाठीच त्या ठिकाणी. ओके, नंतर स्वच्छ जलसे सुरक्षा अभियान नावाचा अहवाल आहे, जिथं जे काही रासायनिक आणि जीवाणूजन्य दूषित पाणी आहे त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करण्यात आला. राजस्थान सरकारनं देखील आपल्या राज्यातील कुटुंबांसाठी 200 युनिट मोफत देण्याची घोषणा केलेली त्या ठिकाणी आहे. नंतर न्याय मंत्रालयाच्या ज्या काही योजना आहेत त्याची अंमलबजावणीसाठी न्याय विकास पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशनं दिशा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. नंतर नरेंद्र मोदी यांची वाडनगर येथील पहिली शाळा ॲज अ मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहे आणि त्याला प्रेरणा हे नाव देण्यात आलेलं आहे. नंतर मेटा आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं अमृत जनरेशन मोहीम नये भारत के सपने सुरू त्या ठिकाणी केलेली आहे.
शालेय शिक्षणातील प्रगतीवरील राष्ट्रीय परिषद जालंधर इथं ऑर्गनाईज करण्यात आली. आदिवासी लेखकांचं राष्ट्रीय संमेलन जम्मू काश्मीरमध्ये आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी किंवा सुरक्षा प्रदान करण्यासाठी अरुणाचल प्रदेश पोलिसांनी अरुण पोल ॲप नावाचं एक ॲप सुरू केलेलं आहे. नॅककडून A++ ग्रेड मिळालेलं बिहारमधील पहिलं विद्यापीठ आहे. दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ. स्थानिक प्रकाशकांना मदत करण्यासाठी गुगलनं त्या ठिकाणी भारतीय भाषा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी दक्षता नावाचा एक अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. योग ऑलिम्पियाड जबलपूर इथं आयोजित करण्यात आला होता. नंतर पिकू या मॅस्कटचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं, ज्याच्या माध्यमातून दूरदर्शनवरून त्या ठिकाणी लोकांना जलसंधारणाचा संदेश त्या ठिकाणी दिला जाणार आहे. झारखंडनं पंचायत स्तरावर औषध योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ओके. नंतर उत्तर प्रदेशनं पॉलिटेक्निक चलो नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. नंदन निलेकणी आणि मुंबई IIT मुंबईला 315 कोटी रुपयांची देणगी त्या ठिकाणी केलेली आहे. तणावमुक्तीसाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं वाय ब्रेक योगा ॲट ऑफिस चेअर नावाचा एक उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर उत्तर प्रदेश सरकारनं मोफत कायदेशीर मदत करण्यासाठी LADCS नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेला आहे. पुणे इथं फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी बद्दलची एक कॉन्फरन्स त्या ठिकाणी आयोजित केली होती. PVTGसाठी त्या ठिकाणी मानव विकास निर्देशांक काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. रजपरबा नावाचा एक सण ओडिशा राज्यामध्ये साजरा केला जातो. मध्य प्रदेश सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपयाची मदत करण्यासाठी मुख्यमंत्री किसान कल्याण नावाची योजना सुरू केलेली आहे. ओडिशा सरकारनं मो घर नावाची योजना सुरू केलेली आहे, जिथं घरांसाठी आर्थिक मदत प्रोव्हाइड केली जाणार आहे. मुख्यमंत्री कर्मतत्पर योजना अभियान जे आहे ते ओडिशा राज्यानं सुरू केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून बेरोजगारीचा दर त्या ठिकाणी कमी केला जाणार आहे. नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी परिवहन व्हाउचर योजना राजस्थान सरकारनं सुरू केलेली आहे. गोवा राज्यानं राज्यातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नई पहल नावाची योजना सुरू केलेली आहे. तामिळनाडू सरकारनं राज्यातील महिलांना सकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान सुरक्षा प्रदान करण्यासाठी पेंगल पाथुकापू तिथम नावाची योजना सुरू केलेली आहे. हिमाचल प्रदेश राज्यानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 1% व्याजदराने 20 लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.